रेसिड्यू फ्रीचा अर्थ मराठीत जर आपण पाहिला तर अवशेष मुक्त शेती असा होतो. आता अवशेष मुक्त शेतीचा जर विचार केला तर कुठले अवशेष हा सुद्धा एक प्रश्न सर्वांच्या मनात बराच वेळा येतो. आता अवशेष मुक्त शेतीचा जर आपण विचार केला तर मग कुठले कुठले अवशेष त्याच्यामध्ये येऊ शकतील याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या गोष्टींचे अवशेष याच्यामध्ये येतात. त्यात सगळ्यात पहिलं जे अवशेष आहे हे जे केमिकल पेस्टिसाइड असतात, ह्या केमिकल पेस्टिसाइडचे अवशेष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या अन्नधान्यामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा वातावरणामध्ये असतात आणि ते या ना त्या निमित्ताने आपल्या खाण्यात येतात, आपल्या पिण्यात येतात आणि त्यातून हे अवशेष आपल्या शरीरात येतात. आता अवशेष फक्त कीटकनाशकांचेच असतात का? तर कीटकनाशक हा एक फक्त एक माध्यम झालं. पण आपल्याकडे हेवी मेटल सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. तुम्ही जर कधी मुंबईला जर कधी गेला असाल आणि मुंबईच्या लोकल ट्रेनमधून जर तुम्ही कधी फिरला असाल, तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधून जाताना बऱ्याच वेळा जे गटारीचं पाणी आहे, त्याच्यावर शेती करणारे काही गृहस्थ तिथं आहेत. म्हणजे जे गटारीचं पाणी येतं त्याच्यावर ते शेती करतात. आता हे जे पाणी आहे वेस्ट वॉटर त्याचं शहरातलं हे सांडपाणी जे आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेवी मेटल्स असतात. आता हेवी मेटल्समध्ये मग कॅडमियम येतं, आर्सेनिक येतं, मर्क्युरी येतं, कोबाल्ट येतं, निकेल येतं. हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्सिनोजेनिक असतात आणि हे हेवी मेटल देखील अवशेष म्हणजे ह्या हेवी मेटलचे अवशेष सुद्धा अतिशय घातक आहे. म्हणून केमिकल पेस्टिसाइड, फंगिसाइड, हर्बिसाइड याच्याबरोबर हे हेवी मेटल सुद्धा आपण त्याच्यामध्ये पकडलं पाहिजे अवशेषमुक्त शेती प्रकारामध्ये. अजून एका प्रकारचे अवशेष असतात ते म्हणजे ज्याला आपण अवशेष खरं तर म्हणता येणार नाही, पण त्याला आपण पॅथोजन असं म्हणू शकतो. म्हणजे आपण बऱ्याचशा वेळा आता कोविडचा संसर्ग आहे. कोविडच्या संसर्गामुळे आपल्याला किमान आपण हात धुण्याची आपल्याला चांगली सवय आहे किंवा आपण हात सॅनिटाईज करतो. किंवा किमान कोविडमुळे आपल्याला हे तर समजलं की आपण सॅनिटाईज करायला पाहिजे आणि असंख्य जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, बुरशी आहेत, ते मोठ्या प्रमाणात वातावरणात असतात आणि कोविडच्या निमित्ताने किमान आपल्याला हे समजलं की हे डोळ्याला न दिसणारे परंतु अतिशय घातक असे जीवाणू, विषाणू आणि बुरशी या वातावरणात असतात. आता विषाणूचा जर झालं तर आपला कोविड आहे. बुरशीचा झाला तर म्युकोरमायकोसिसचा प्रकार तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. परंतु आपण ॲग्रीकल्चरचा जर विचार केला, तर बऱ्याच वेळा काय होतं, की आपण आता बोन मील आपण बऱ्याच वेळा शेतामध्ये टाकतो किंवा ब्लड मील टाकतो किंवा असे काही बायोमास असतो, जो आपण शेतामध्ये टाकतो, जो कुजलेला नसतो, ज्याचं विघटन व्यवस्थित झालेलं नसतं. तर अशा बायोमासमध्ये सुद्धा अतिशय घातक असे जीवाणू असतात आणि ते मोठ्या प्रमाणात आपल्याला जर ते आपल्या संपर्कात आले, जर आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आले, तर आपल्याला विषबाधा मोठ्या प्रमाणात होते. म्हणून त्याचं सुद्धा अवशेष अवशेष मुक्त शेतीमध्ये ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करता येईल. बऱ्याच वेळा आपण अवशेष मुक्त शेती म्हणलो, की आपल्याला फक्त वाटतं केमिकल पेस्टिसाइड जे आहेत, त्या केमिकल पेस्टिसाइडचे रेसिड्यू नाही यायला पाहिजे. परंतु केमिकल पेस्टिसाइड, फंगिसाइड, हार्बिसाइड बरोबर हेवी मेटल, पॅथोजन हे सुद्धा फार मोठं प्रमाण अवशेष मुक्त शेतीमध्ये म्हणजे ह्या गोष्टींचा देखील विचार आपण अवशेष मुक्त शेतीमध्ये करायला हवा. आता अवशेष मुक्त शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की सेंद्रिय शेतीचा जर आपण विचार केला तर सेंद्रिय शेती आणि अवशेष मुक्त शेती मग यामध्ये नेमकी फरक काय? आता आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी फोन करत असतात. बरेचसे ट्रेडर जे आहेत ते बऱ्याच वेळा म्हणतात की आमचा माल हा ऑर्गॅनिकच आहे सर, तुम्ही टेस्ट करून पहा किंवा आमच्याकडे टेस्ट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही अवशेष आलेला नाहीये. परंतु अवशेष मुक्त शेती आणि सेंद्रिय शेती ह्या दोघांचे कन्सेप्ट प्रचंड वेगळे आहे. आता सेंद्रिय शेतीचा खरं आपण व्याख्या जर पाहिली तर सेंद्रिय शेती ही नैसर्गिक संसाधनांचा वापर करून केलेली
पर्यावरणाला पूरक अशा पद्धतीची शेती पद्धती आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शेतीचं फक्त उत्पादन घेणं हा एकच टार्गेट आपल्याकडे नसतं, तर सेंद्रिय शेती करताना आपण मातीची उपजाऊ क्षमता वाढवण्यासाठी काम करतो. मातीतले जीवाणू वाढवण्यासाठी काम करतो. सेंद्रिय शेतीच्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे, ते पर्यावरण कसं चांगलं होईल, आपल्याकडे मित्र कीडक कसे येतील, आपल्याकडं आपल्या शेतावर कीटक कसे येतील, गांडूळ कसे निर्माण होतील, एकंदरीत पर्यावरणाला पूरक अशी शेती म्हणजे एकंदरीत इको फ्रेंडली क्लायमेट निर्माण करण्याचा प्रयत्न हा सेंद्रिय शेतीमध्ये आहे. पण अवशेषमुक्त शेतीमध्ये ह्या गोष्टीला महत्व नाही. अवशेषमुक्त शेतीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपण पाळतो, की आपण जे पीक घेतोय, त्या पिकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकं, हर्बिसाइड वापरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं आपण वापरू शकतो. पण ज्यावेळेस ते पीक निघतं, त्यावेळेस त्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा रेसिड्यू ह्या रसायनांचा राहणार नाही याची काळजी आपण घेतो. आता सेंद्रिय शेतीमध्ये असा प्रकार नाही. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा तणनाशकं हे वापरता येत नाही. परंतु अवशेषमुक्त शेतीमध्ये हे जे कीटकनाशकं आहे, बुरशीनाशकं आहे किंवा कीटकनाशकं आहेत किंवा इतर जे घटक आहेत, रासायनिक खतं वगैरे ते आपल्याला अवशेषमुक्त शेतीमध्ये वापरता येतात. आता अवशेषमुक्त शेतीची एक सगळ्यात महत्त्वाची थीम अशी आहे, की कीटकनाशकं किंवा हे जे रसायनं आहेत, हे रसायनं वापरण्यापूर्वी 2 गोष्टींचा विचार अवशेषमुक्त शेतीमध्ये प्रामुख्याने होतो. एक तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुम्ही जे रसायन वापरता, त्या रसायनाचा लेबल क्लेम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही जे कीटकनाशक किंवा जे काही रसायन तुम्ही वापरणार आहात, त्याचं वापरण्याची पद्धती ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ती वापरताना प्रॉपर पुरेशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता लेबल क्लेम जो आहे, हा लेबल क्लेममध्ये आणखी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही कुठलंही कीटकनाशक आपल्या शेतावर आणता आणि कीटकनाशक ज्यावेळेस ते वापरता, तर साधारणतः पीक म्हणजे ते कीटकनाशक एखाद्या म्हणजे XYZ पिकावर आपण ज्यावेळेस मारतो, तर ते कीटकनाशक मारल्याचा कालावधी आणि पीक निघण्याचा कालावधी म्हणजे ह्या दोघांच्या मधला जो कालावधी आहे, तो त्या पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये दिलेला असतो लेबल क्लेममध्ये. म्हणजे काय? तर साधारणतः पीक निघण्याच्या आधी किती दिवसाच्या म्हणजे पीक निघण्याच्या आधी किती दिवसापर्यंत हे आपण कीटकनाशक मारलं पाहिजे, जेणेकरून याचा रेसिड्यू आपल्या पीक ज्यावेळेस आपण शेतातून काढणार आहे त्याच्यामध्ये येणार नाही. तर याला मराठीत आपल्याला प्रतीक्षा काळ सुद्धा म्हणता येईल. म्हणजे याला पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स जो आहे, सॉरी पोस्ट हार्वेस्ट झालं, प्री हार्वेस्ट इंडेक्स त्याला आपण म्हणतो. म्हणजे पीक निघण्याच्या म्हणजे साधारणतः एखादं कीटकनाशक त्या पिकावर मारल्यानंतर पीक निघण्याच्या आधीचा काळ म्हणजे पीक निघेपासून तर त्याच्या ऍप्लिकेशनच्या मधला जो प्रतीक्षा काळ आहे त्याला प्री हार्वेस्ट इंडेक्स असं म्हणतात. म्हणजे साधारणतः हा PHI जो आहे, हा PHI एक महत्वाचा घटक आहे. दुसरे एक महत्वाची गोष्ट आहे ज्याला MRL आपण म्हणतो, मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट. आता मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट म्हणजे काय? तर साधारणतः आपण ज्यावेळेस ते पीक काढणार आहोत, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं आपण मारलेले आहेत. तर त्या रसायनामध्ये किती PPM कीटकनाशक असावं म्हणजे आपलं जे ग्लोबल गॅप नावाचं जे स्टँडर्ड आहे, गुड ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसेस ज्याला आपण ग्लोबल गॅप असं म्हणतो. ग्लोबल गॅप जे प्रमाणीकरण आहे, जसं सेंद्रिय शेतीमध्ये NPOP किंवा PGS आहे, तसं रेसिड्यू फ्री फार्मिंगसाठी ग्लोबल गॅप नावाचं सर्टिफिकेट आहे. आता ग्लोबल गॅप नावाचं जे प्रमाणीकरण आहे, ते प्रमाणीकरण साधारणतः एक तुम्ही जे कीटकनाशक मारतात, तर त्याचं एक लिमिट दिलेलं असतं. साधारणतः इतक्या PPM पर्यंत अमकं कीटकनाशक अलाउ होऊ शकतं. तितक्या PPM पर्यंत म्हणजे मानव, पर्यावरण आणि प्राणी ह्या तिघांच्याही जीविताला किंवा ह्या तिघांच्याही आरोग्याला त्याच्यापासून काही अपाय होणार नाही. अशा पातळीची कीटकनाशकं साधारणतः त्या गोष्टींमध्ये आली तरी काही हरकत नाही. त्याला आपण ग्लोबल गॅप प्रमाणीकरण म्हणतो आणि रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये ग्लोबल गॅप प्रमाणीकरण चालतं.
आता तसं रिसिड्यू म्हटल्यावर त्याच्यामध्ये कुठलाही रिसिड्यू येणं क्रमप्राप्त नाहीये. म्हणजे आपण त्याच्यामध्ये झिरो रिसिड्यू सुद्धा त्याला म्हणू शकतो, की ज्यावेळेस आपण पीक काढतो आणि पिकाचं टेस्टिंग करतो, तर त्याला कुठल्याही प्रकारचा रिसिड्यू येता कामा नये. आता हे जे एम-आर-एल आणि पी-एच-आय आहे, तर हे एम-आर-एल आणि पी-एच-आय प्रत्येक कीटकनाशकाला, प्रत्येक बुरशीनाशकाला, प्रत्येक तणनाशकाला दिलेले असतात. आता साधारणतः आपला जो इन्सेक्टिसाइड बोर्ड रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे, त्या ऍक्ट प्रमाणे एम-आर-एल आणि पी-एच-आय हा देणं गरजेचं आहे. आपल्या मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर मध्ये प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंट आहे. तर प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंटच्या अंतर्गत हा CIRBC हा कायदा जो आहे, इन्सेक्टिसाइड म्हणजे सेंट्रल बोर्ड इन्सेक्टिसाइड रजिस्ट्रेशन ऍक्ट, हा ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टच्या अंडर जे प्रॉडक्ट येतात, जे रसायने येतात, त्या सगळ्यांचं एम-आर-एल आणि पी-एच-आय हा अतिशय महत्वाचा आहे. आणि तो आता लेबल क्लेम म्हणजे कसा, की बऱ्याच वेळा तुम्ही आता सर्व अधिकारी लोक आहात, तुम्हाला कदाचित माहिती असेल, की तुम्ही जेव्हा कुठल्या दुकानामध्ये जाता, मग त्याचं पंचनामा करायला किंवा तुम्ही सॅम्पलिंग करायला ज्यावेळेस जातात, त्यावेळेस कीटकनाशकाच्या बॉटल बरोबर एक असं चिठ्ठी येते, ज्याला आपण लिपलेट असं म्हणतो, की बऱ्याच वेळा प्लास्टिकमध्ये अशी बॉटललाच अटॅच असते. तर तो त्या केमिकलचा लेबल क्लेम झाला आणि त्या लेबल क्लेम मध्ये पी-एच-आय आणि एम-आर-एल दिलेला असतं. आता रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर सेंद्रिय शेती आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये हे दोन डिफरन्स आहे. रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये आपल्याला रसायनं वापरता येतात. रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये आपल्याला अ, अ, वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस म्हणजे रासायनिक शेतीमध्ये ज्या केल्या जातात त्या सगळ्या प्रॅक्टिसेस करता येतात. पण त्या प्रॅक्टिसेस सेंद्रिय शेतीमध्ये करता येत नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये पर्यावरण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, त्याचा फारसा विचार केला जात नाही. फक्त रेसिड्यू येता कामा नये या गोष्टीचा विचार आपण करतो. पण सेंद्रिय शेतीमध्ये तसं नाही. एकंदरीतच सेंद्रिय शेतीला आपण म्हणतो सइंद्रिय शेती. सइंद्रिय म्हणजे सर्व पर्यावरण आणि पंचमहाभूत यांना विचार करून केलेली शेती म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार केलेला असतो. आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये आपण उत्पादनाचा विचार करतो, की आपल्याला उत्पादन कसं चांगलं येईल आणि त्यासाठी कुठल्या-कुठल्या बाबी आपल्याला अ, अ, विचारात घेता येतील ते आपण स्प्रे करतो. फक्त एकच टार्गेट एक असतं, की जे अन्न किंवा जे पीक आपल्याला मिळणार आहे किंवा जे ग्रेप्स आपल्याला मिळणार आहेत, त्या ग्रेप्समध्ये किंवा त्या फ्रुट्समध्ये किंवा अजून काही जर असेल भाजीपाला वगैरे, तर ते ज्यावेळेस आपल्या ताटात येईल, तर ते विषमुक्त असावं हा त्याच्यामागचा अतिशय प्रांजळ असा हेतू आहे. आता रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि सेंद्रिय शेती याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल एकंदरीत सस्टेनेबल फार्मिंग, रेसिड्यू फ्री फार्मिंग पहिल्यांदा करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मी आधी 1लीत गेलो, नंतर 10वीत गेलो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मला आता विलास शिंदे जे आहेत, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन, ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि सेंद्रिय शेती किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग बद्दल आमची बऱ्याच वेळा चर्चा होते. तर ते मला नेहमी म्हणत असतात, की प्रशांतजी आधी 1लीतून 10वीत जायचं, की 10वीतून नंतर 1लीत यायचं. म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग जी आहे, ही सेंद्रिय शेतीची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंग करणं कधीही संयुक्तिक आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये एकदम आता सेंद्रिय शेतीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सेंद्रिय शेतीचा तंत्रज्ञानाचा आपण जर विचार केला, तर सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब जो आहे जमिनीतला, हा सेंद्रिय कर्ब जर 1% पर्यंत असेल आपला, तर आपल्या जमिनीमध्ये जे नॅचरल चिलेशन व्हायला पाहिजे अन्न घटकांचं, ज्याला आपण बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन म्हणतो, तर ते ट्रान्सम्युटेशन प्रॉपर झाल्यानंतर ते अन्नद्रव्य पिकाला मिळायला सुरुवात होते. परंतु आज जर आपण भारतीय जमिनींची अवस्था पाहिली, तर सेंद्रिय कर्ब हा 0.2 ते 0.6 इतक्या कमी प्रमाणात आहे. आणि इतक्या कमी प्रमाणात सेंद्रिय कर्ब असल्यामुळे आपण जे अन्नद्रव्य पिकाला देतोय, ते अन्नद्रव्य पिकाला मिळत नाही आणि नॅचरल पद्धतीने जे पिकाला मिळायला पाहिजे ते तर मुळीच मिळत नाही. म्हणून मी रासायनिक शेती करतो आणि मला एकदम सेंद्रियमध्ये जायचंय. तर ते न करता आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय स्वीकारला,
तर आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे जाता येतं. रिसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय याच्यासाठी महत्वाचा आहे, की रिसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे आज जर तुम्ही विचार केला, की मला द्राक्ष पीक लावायचं आहे किंवा मला डाळिंब पीक लावायचं, आपण फळबागा आणि भाजीपाल्या संदर्भात बोलतो आहोत. आणि ह्या दोन्हीही शेतकऱ्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजनाच्या बाबी आहेत. त्याचं आर्थिक सक्षम होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये द्राक्ष, संत्रा आणि डाळिंब ही 3 महत्वाची अशी फळपिके आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध केलेलं आहे. आता तुम्ही जर सोलापूरला जर गेला असाल कधी, सोलापूर हायवेने जर कधी गेला असाल, तर असे कितीतरी बंगले तुम्हाला दिसतील, की ज्याच्यावर डाळिंबाचं अगदी असं कोरीव काम केलेलं आहे, की ते डाळिंबाची पुण्याई थोडक्यात असं दर्शवून. म्हणजे डाळिंबामुळे लोक अतिशय श्रीमंत झाली. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जर आज विचार केला तर डाळिंबाने अतिशय मोठी क्रांती नगर असेल, सोलापूर असेल किंवा नाशिकचा काही पार्ट असेल इथे केली. आणि दुसरं महत्वाचं पीक म्हणजे डाळिंबाचा खरं दुसरा नंबर लागतो. पहिलं महत्वाचं पीक द्राक्ष आहे. द्राक्षाने नाशिक असेल, सांगली असेल, आता सोलापूरचा काही पार्ट आहे, याला अतिशय समृद्ध केले. नगरमध्ये काही पार्ट आहे. पण द्राक्ष, डाळिंब आणि संत्रा म्हणजे आपण जर विदर्भाचा विचार केला तर हे 3 पिकं जी आहेत ती प्रामुख्याने अतिशय महत्वाची फळपिकं आहेत. चौथं म्हणजे कोकणाचा जर विचार केला तर आपण प्रामुख्याने आंबा आहे, काजू आहे, नारळ आहेत, ही महत्वाची फळपिकं आहेत. पण ज्यावेळेस आपण फळपिकांची शेती करतो त्यावेळेस एक महत्वाचा प्रॉब्लेम असा असतो, म्हणजे फळपिकांचा साधारणतः आपल्याला एकच सीझन मिळतो वर्षातला. आणि तो जर वर्षातला सीझन जर आपला किडीने, रोगाने जर वाया गेला तर आपलं फार मोठं नुकसान होण्याचे चान्सेस असतात. आपण या बाबतीत ह्या सगळ्या पिकांमध्ये जर सगळ्यात सेन्सिटिव्ह कुठला असेल तर ते द्राक्ष पीक आहे. आपण द्राक्ष पिकाचे जर एकंदरीत पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस पाहिल्या तर द्राक्ष बागायतदार जे आहेत ते दर 2-3 दिवसांनी फवारणी करत असतात. कारण होतं काय, की सपोज आता आता काल परवा थोडा आभाळ निघायला सुरुवात होती. आभाळ निघायला सुरुवात झाली की मोठ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शन यायला सुरुवात होती. फंगल इन्फेक्शन आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आता काय झालंय, की पिकांची जी चयापचय क्रिया आहे, ती चयापचय क्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जमिनीत, की ज्या प्रॉपर पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे डिफिशियन्सी अन्नद्रव्याची राहते. त्याच्यामध्ये फॉस्फरस सारख्या अतिशय महत्वाच्या अन्नद्रव्याची डिफिशियन्सी झाली, की मोठ्या प्रमाणात केवड्यासारखा रोग पिकांवर येतो. ज्याला आपण डाउनी मिल्ड्यू असं म्हणतो. पोटॅशियमची कमतरता राहिली तर मोठ्या प्रमाणात पावडरी मिल्ड्यू येतो. सल्फरची जर कमतरता राहिली तर मोठ्या प्रमाणात लाल कोळी किंवा रस शोषक किडींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात येतं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला फळ पिकांमध्ये ह्या कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटरचा, ते सिंथेटिक भले की सिंथेटिक असं किंवा तणनाशकांचा आधार घेणं अतिशय क्रमप्राप्त असतं. कारण आज जर आपण पाहिलं तर ह्या म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये आज सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्ही जर मला विचाराल तर सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे, की कीड, रोग आणि तण नियंत्रणासाठी ज्या गोष्टी पाहिजेत किंवा ज्या निविष्ठा पाहिजेत त्या सेंद्रिय शेतीमध्ये आज पुरेशा आपल्याला मिळत नाही. त्यात जे आपलं स्टँडर्ड आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, याच्यामध्ये जे अनेक्षर दिलेले आहेत किंवा ज्याच्यामध्ये जे अपेंडिसेस आहेत ते अतिशय तोडके आहेत. म्हणजे सेंद्रिय शेतीला जर खरंच पूरक आपल्याला प्रॉडक्ट निर्माण पाहिजे असतील मार्केटमधून तर त्यासाठी ऑर्गॅनिक मटेरियल रिव्ह्यू इन्स्टिट्यूट जे आहे NOPUSDA ते आपण रेफर करायला पाहिजे किंवा क्युबेक इंटरनॅशनल स्टँडर्ड आपण रेफर करायला हवं. पण मग सेंद्रिय शेतीचा भारतातल्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर अशी अतिशय तोडके आपल्याकडं पर्याय त्याच्यामध्ये आहेत. आणि जर तुम्ही फळ पिकाला जर सेंद्रिय शेती पद्धतीने तुम्ही गेलात आणि अचानक तुमच्या पिकाला जर संसर्ग झाला तो अचानक झालेला संसर्ग तुम्हाला कुठल्याही सेंद्रिय निविष्ठाने कंट्रोल करणं थोडं अवघड होतं. त्याच्यासाठी म्हणजे प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर असं म्हणतो
तर तो प्रकार सेंद्रिय शेतीमध्ये अगदी पहिल्यापासून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवात अगदी मातीपासून केली, ऑर्गॅनिक कार्बन चांगला ठेवला, तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट चांगली होती, आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट चांगली झाली तर कीड आणि रोगांचा त्रास कमी होतो. परंतु हे सगळं म्हणजे आता आपल्याकडं आपण कितीही प्रिकॉशन्स घेतलं तरी आपल्याकडे जो संसर्ग आहे किडीचा, कारण किडीचा संसर्ग हा काय तुमच्या एकट्याच्या शेतात येत नाही, तो असा पसरत पसरत येतो. तर तुमच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये इकडून तिकडून, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आता द्राक्ष बागेवर मोठ्या प्रमाणात म्हणजे हे जे उडद्या बिटल म्हणून आहे, ज्याला उडद्या आपण म्हणतो, त्या उडद्याचा अटॅक अतिशय मोठ्या प्रमाणात आता संपूर्ण जेवढ सांगली असेल किंवा नाशिक असेल किंवा तुम्ही नगर घ्या किंवा इतर ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबाचा आपण मध्ये हे केलं तर डाळिंबामध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचा अटॅक अतिशय मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे आपण इथं असं मी म्हणायचो की नाही आता इथं तर शक्य नाही डाळिंबावर त्याला आहे ना, पण शक्यतो महाराष्ट्र राज्यामध्ये 90% बागा अशा आहेत की ज्याच्यावर ज्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात तेलाचा संसर्ग झाला. त्याचप्रमाणे इतर म्हणजे सर्कोस्पोरा असतील, पिथियम असेल, फायटोप्थोरा असेल, त्याच्यानंतर ड्रेचेला असेल, असे वेगवेगळ्या ज्या बुरशी आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या बुरशींचा अटॅक त्या डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. आता सेंद्रिय शेतीमध्ये का म्हणजे पर्यावरण असेल, मातीची परिस्थिती असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, या सगळ्यामुळे हे अटॅक होत असतात. मग काय होतं, सडन आता आज तुमच्याकडे सडन पाऊस आला, पाऊस आल्यानंतर सडन तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे ज्यावेळेस ह्युमिडिटी तयार होते तेव्हा कीटकांचं रिप्रोडक्शन पिरियड वाढतो. रस शोषक किडींचा म्हणजे थ्रिप्स असेल, माइट असेल, ऍफिड असेल, जॅसिड असेल, यांचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि मग ते सेंद्रिय जरी पीक असलं तरी तिथे अटॅक येतो. तर तो सडन क्युअर करण्यासाठी ज्या निविष्ठा आपल्याकडे सेंद्रियमध्ये पाहिजेत त्या निविष्ठा पुरेशा म्हणजे तेवढ्या प्रभावी निविष्ठा आपल्याकडे अद्याप तरी नाहीये. जर संरक्षित शेती असेल म्हणजे तुमच्याकडे जर पॉली हाऊस वगैरे असेल तर भाग वेगळा, पण आपल्याकडे ओपन फील्ड मोठ्या प्रमाणात आहे, कारण आपल्याकडं एक तर सीमांत किंवा अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, आणि मग त्याच्यामध्ये ओपन जे फील्ड आहे त्याच्यावरच शेती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच्यामुळे अचानक आलेलं कीड आणि रोगाचा जो प्रसार आहे तो थांबवणं सेंद्रिय शेतीमध्ये अतिशय किचकट आहे. परंतु रेसिड्यू फ्री फार्मिंग शेतीमध्ये आपण पीएचआय आणि एमआरएल चा जर विचार केला तर ते अतिशय संयुक्तिक असं होतं. कारण आपल्याला वर्षातून म्हणजे द्राक्षाचं असं आहे की द्राक्षाला खर्च एका एकरला जवळपास 1.25 ते 1.5 लाख रुपये होतो, आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर केअर घेतली नाही कीड रोगांची तर तो खर्च तर आपला वाढतोच, परंतु आपल्याला जी 4-5 लाख रुपये येणारं उत्पादन आहे ते अगदी म्हणजे आपला खर्चही भागत नाही इतकं येतं. म्हणजे पूर्ण वर्षाचं गणित कोलमडतं म्हणजे फळबागांच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर. म्हणून फळबागेसाठी म्हणजे फळबागा असतील आणि त्याच्यात जर हे कमर्शियल पिकं व्यापारी पिकं असतील तर ह्या व्यापारी पिकांसाठी रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय हा कधीही चांगला, कारण आपल्याकडं तेवढी संसाधनं जी आहेत सेंद्रिय शेतीमध्ये तेवढी संसाधनं उपलब्ध नाहीत. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, कारण जी संसाधनं पाहिजेत आपल्याला ती संसाधनं उपलब्ध नाही. आपण सेंद्रिय शेती प्रायोगिक तत्वावर कशी करू शकतो, हळूहळू टप्प्याटप्प्याने डेव्हलप करू शकतो. याच्यामध्ये आपला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे सेंद्रिय शेतीमध्ये तो जर आपण वाढवला, अन्नद्रव्याचं बॅलन्स अन्नद्रव्य पिकांना द्यायला सुरुवात केलं तर किडे आणि रोगाचा पर्याय कमी होतो. त्याचप्रमाणे आपण काही प्रिकॉशन्स घेतले, येलो स्टिकी स्टॅप असतील, त्यानंतर तुमचं फेरोमॅन ट्रॅप्स असतील, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट पद्धत जी आहे ज्याला आपण आर्थिक नुकसानीची पातळी म्हणतो, ती आपण प्रॉपर त्याची अंमलबजावणी केली तर सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला नक्की कीड आणि रोगांवर विजय प्राप्त करता येतो. मित्र किडींचं प्रमाण आपण वाढवणं गरजेचं असतं. परंतु हे सगळं जरी असलं तरी व्यापारी पिकं ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्याला बरेचसे लिमिटेशन्स त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे जर फळ शेतीचा किंवा भाजीपाल्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग ही कधीही संयुक्तिक आणि कधीही चांगली आहे. कारण रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये तुमचं जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढतं. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला
जी पर्यावरणासाठी तुम्ही उपाययोजना करतात त्या सुद्धा तुमच्याकडून घेतल्या जातात. कारण रिसिड्यू ज्या अर्थ म्हणजे रेसिड्यूचं काय असतं, केमिकल पेस्टिसाइडचं एक ठळक वैशिष्ट्य असं असतं की एक ठराविक दिवसांनंतर वातावरणामुळे, टेम्परेचरमुळे ह्या ज्या रेसिड्यू आहे हा डिग्रेड होतो, म्हणजे हा याचं विघटन होतं, त्याचं बाष्पीभवन होतं, त्याच्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तो कमी 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 होत चालतो. मग आपण पीएचआय नुसार जर तो रेसिड्यू मारला तर तो पिकामध्ये रेसिड्यू राहत नाही. पर्यायी आपलं उत्पादन आपल्याला चांगलं येतं. आपण खतं वापरतो, रासायनिक खतं, रासायनिक पेस्टिसाइड वापरतो आणि याच्यामुळे आपल्याला उत्पादन आपलं अबाधित राखता येतं. तसं सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला करता येत नाही. सेंद्रिय शेतीमध्ये अचानक तर कीड रोग आणि तणाचा सुद्धा इतका प्रादुर्भाव होतो की आज आपण तणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः तण काढायला, म्हणजे आता सेंद्रिय शेतीमध्ये असं म्हणतो की आपण मॅन्युअली तण काढलं पाहिजे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारे मिश्र पीक, आंतरपीक पद्धतीने, पट्टाफेर पद्धतीने पिकं घेतली पाहिजे किंवा राजगिरासारख्या वनस्पतींचा अंतर्भाव आपण केला पाहिजे की जे हळूहळू हळूहळू तुमच्या तणाला कमी करतो. पण आपण जर पाहिजे आज तण आले प्रमाणे यामध्ये लगेच पेस्टिसाइडचा स्प्रे घेता येतो आणि त्या पेस्टिसाइड म्हणजे त्या तणनाशकाचा स्प्रे घेता येतो आणि आपल्याला तण निवारण करता येतं. या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. या व्यवस्थापनामध्ये रेसिड्यू फ्री फार्मिंग हे कधीही सरस आहे किंवा कधीही चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करायला नको, पण ज्यावेळेस आपण ट्रान्झिशन करतो, म्हणजे आपण ज्यावेळेस रसायनांमधून आपण ऑर्गॅनिक शेतीकडे जातो, त्यावेळेस आपण पर्यायाने टप्प्याटप्प्याने रेसिड्यू फ्री फार्मिंगचा विचार करायला पाहिजे. आणि मग रेसिड्यू फ्री फार्मिंग करताना आपण एक 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 पेस्टिसाइड, एक एक घटक कमी कमी करत चाललो आणि ऑर्गॅनिक कार्बन जर आपण वाढवत चाललो तर एक दिवस 100% असा येतो की आपल्याला 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणं सोपं जातं. पण ट्रान्झिशन पिरियड मध्ये आपण डायरेक्ट रसायनांवरून जर सेंद्रियकडे आलो तर आपल्याला एकतर ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत कमी असल्यामुळे अन्नद्रव्य जे पाहिजे पिकांना ते अन्नद्रव्य मिळत. बॅटरी पण संपली माझी. आहे ती अन्नद्रव्य आणि मग पर्यायाने आपल्याला उत्पन्न कमी येतं. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न कमी येतं. आता उत्पन्न का कमी येतं तर त्याची हेच कारण आहेत की किमान आपला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 1% असणं अतिशय गरजेचं आहे. जर आपला ऑर्गॅनिक कार्बन 1% गेला तर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता जी आहे ती जमिनीची क्षमता वाढते आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची जर वाढली तर जे अन्नद्रव्य उपलब्ध होत आहेत, जे अन्नद्रव्य पिकांना पाहिजे ते मिळतात. परंतु आपल्याकडं मुळात ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी आहे, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात कमी होते, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जमिनीची कमी होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सेंद्रिय खतं दिले तर ते सेंद्रिय खतं पिकांना लागू होत नाही आणि रासायनिक खतं सुद्धा बऱ्याच बहुतांशी लागू होत नाही. त्याचा पर्यायाने साल्टमध्ये रूपांतर होतं, काही काही खतांचं ऑक्सिडेशन होतं. हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु मग ह्या सर्व परिस्थितीला म्हणजे ट्रान्झिशन पिरियडसाठी आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय ठेवणं कधीही चांगलं. भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे की भाजीपाला पिकांमध्ये होतं काय की भाजीपाला हा ग्राउंड सरफेसच्या जवळ असतो, ओलावा मोठ्या प्रमाणात असतो आणि ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे बुरशी पिकांवर येतात वेगवेगळ्या, त्या बुरशींचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असतं आणि ह्या बुरशी ज्या आहेत त्या सेंद्रिय शेतीमध्ये कंट्रोल करणं लगेच तो शक्य होत नाही. सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे जे कोरडवाहू पिकं असतील किंवा जे म्हणजे अतिशय कणखर पिकं असतील अशा पिकांबरोबर सेंद्रिय शेतीची सुरुवात आपण करू शकतो हळूहळू पद्धतीने. पण ट्रान्झिशन पिरियड मध्ये आपल्याला रासायनिक मधून जर डायरेक्ट सेंद्रियवर जायचं असेल तर मग फार अडचणी आहेत, फार आपलं उत्पादन कमी येण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. अशाऐवजी आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय जर आपण अंगीकारला तर ते आपल्याला अतिशय संयुक्तिक असं होतं. रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये म्हणजे आज आपण जर पाहिलं
तर आपल्या जे मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याला विषमुक्त अन्न मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. आणि मग त्या योगे आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग जे आहे ते अतिशय संयुक्तिक आहे. आज जर आपण भारतीय परिस्थिती जर पाहिली तर आपल्याकडे सगळीकडे सेंद्रिय शेती करता येईल असं वातावरण नाही. मग अशा वेळेस आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा विचार जर केला तर आपण ट्रान्झिशन पिरियडमध्ये रेसिड्यू फ्री फार्मिंगचा विचार करून आपण अतिशय चांगलं पीक घेऊ शकतो. विशेष म्हणजे आपल्याला जर निर्यात करायची असेल, आज जर तुम्ही पाहिलं तर निर्यातीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचा प्रचंड मोठी निर्यात होते, संत्र्याची निर्यात होते मोठ्या प्रमाणात, आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण हे कशामुळे तर रेसिड्यू फ्री फार्मिंग जर प्रॅक्टिस आपण केल्या तर ते आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. एक तर उत्पादन मिळतं, दुसरं सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जे निर्यात म्हणजे जे टार्गेट अचीव्ह करायचं की आपल्याला एक्सपोर्ट करायचं ते एक्सपोर्ट सुद्धा आपल्याला याच्यामुळे अचीव्ह करता येतो. म्हणजे भाजीपाला असेल किंवा फळपिकं असेल या दोन्ही गोष्टींसाठी रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय हा अतिशय रास्त आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की सेंद्रिय पर्याय चांगला आहे, परंतु ट्रान्झिशनला तुम्ही आधी रेसिड्यू फ्री फार्मिंगवर जा, मग तुम्ही सेंद्रियवर जा. म्हणजे आधी तुम्ही इयत्ता पहिलीत जा आणि मग त्यानंतर तुम्ही दुसरी, तिसरी, चौथी आणि मग 10वी असा तो फेज जो आहे तो फेज आपण करायला पाहिजे असं माझं अगदी प्रांजळ आणि म्हणजे माझं अगदी जबाबदार असं मत आहे की आपण सेंद्रिय शेतीकडे वळताना आधी आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा विचार केला पाहिजे. आणि रेसिड्यू फार्मिंग कारण आता नुकतंच दोन गोष्टींचं अतिशय ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. तुम्ही सगळे जण आता कृषी विभागामध्ये कार्यरत आहात, तुम्ही न्यूज पाहिल्या असतील किंवा पेपर वगैरे तुम्ही वाचत असाल. तर आता श्रीलंकेमध्ये एक प्रकार असा झाला की श्रीलंकेने रासायनिक खतं बंद केली होती त्यांच्या देशामध्ये. म्हणजे साधारणतः सगळं सेंद्रिय करायचं असं ठरवलं होतं. तर आता असं झालंय त्यांचं की त्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठा तोटा त्यांना जाणवायला लागला आणि ज्या रेमेडीज पाहिजे होत्या सेंद्रिय शेतीमध्ये त्या त्यांना मिळाल्या नाही. त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन घटलं, त्यांची निर्यात घटली आणि ते एकंदरीत म्हणजे परिस्थिती जी आहे ती किचकट बनलेली आहे आज श्रीलंकेमध्ये. सेम आपल्याकडं जे सिक्कीम आहे, सिक्कीम सुद्धा कंट्रोव्हर्शियल झालेला आहे. म्हणजे ते 100% आपण म्हणतो की नाही सिक्कीम 100% ऑर्गॅनिक आहे, पण ग्राउंडवर जर आपण गेलो तर तिथं काही वेगळं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे 100% ऑर्गॅनिक आहे असं म्हणणं सुद्धा थोडं संशयास्पद आता तिथे वाटायला लागलं. कारण तिथं बाजारात जर आपण गेलो तर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत तिथं रसायन वापरून आलेला माल सुद्धा त्या बाजारपेठेमध्ये विकला जातो किंवा बऱ्याचशा ठिकाणी तिथं रसायनं वापरली जातात. आज आपण चहाच्या बाबतीत जर उदाहरण की चहा हा अतिशय मोठं कमर्शियल पीक आहे, पण चहाच्या बाबतीत जर आज विचार केला तर चहावर मोठ्या प्रमाणात हे जे रेड माइट्स आहेत, रेड माइट्स मोठ्या प्रमाणात येतो, लाल कोळी, त्याला तुम्हाला कीटकनाशकं वापरावंच लागतात. आज आपण काजूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काजूच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार आहे की म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या रसायनांचा आधार घेऊनच आपल्याला घालावे लागतील, त्या लगेच आपल्याला घालवता येणार नाही. काजूच्या बाबतीत टी मॉस्किटो बगचा हा मोठा प्रादुर्भाव आहे आणि टी मॉस्किटो बग घालवण्यासाठी साधारणतः सेंद्रिय निविष्ठा काम करत नाही. आता मी त्याच्यावर स्वतः बरेच दिवस आम्ही शोधत होतो की आपल्याला याच्यावर काय करता येईल, पण लगेच जर टी मॉस्किटो बगला आपल्याला लगेच कंट्रोल करायचं असेल तर त्याला आपल्याला सेंद्रिय पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे आपल्याला लिमिटेशन्स आहेत बऱ्याच गोष्टींमध्ये. मग अशा वेळेस आपण जे कमर्शियल पिकं आहेत, जे म्हणजे फळबागा आहेत किंवा भाजीपाला आहेत, हे महत्वाचे आहेत. म्हणजे एक तर आपला आर्थिक उलाढाल त्याच्यावर अवलंबून असते आणि दुसरं महत्वाची गोष्ट की बाजारपेठ सुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणात चालते. मग अशा वेळेस आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा पर्याय बरोबर ठेवणं कधीही चांगलं. आता श्रीलंकेचं उदाहरण आहे किंवा आपल्याकडं सिक्कीमचं उदाहरण आहे. पण आज जर आपण पाहिलं बाहेरच्या आपण जगात जर डोकावून पाहिलं तर बाहेर दोनच पद्धतीचं पीक म्हणजे दोनच पद्धतीचं क्रॉप असतं. एक तर 100% रेसिड्यू फ्री, नाहीतर मग ऑर्गॅनिक. म्हणजे ह्या दोनच प्रकारचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे बाहेर मिळतात.
आता त्याच्यामध्ये तुम्ही जर स्पेनचं उदाहरण घेतलं तर स्पेनमध्ये जवळपास 85% क्षेत्रावर संरक्षित शेती आहे, म्हणजे ज्याला आपण पॉली हाऊसेस वगैरे म्हणतो. आणि आपल्याकडे जशा कीटकनाशकांच्या मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत, तसं तिथं जे मित्रकिडी आहेत त्या मित्रकिडींचं रेअरिंग करणं, त्याचं उत्पादन करणं, त्या त्या पिकांवर सोडणं, याच्यासाठीच्या मोठ्या इंडस्ट्री त्या स्पेनमध्ये आहे. म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग शेतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात स्कोप सगळीकडे दिला जातो. आज आपल्याला आपल्या देशातून दुसऱ्या देशात जरी निर्यात करायची असेल तरी जवळपास, म्हणजे ॲपेडानी आता जे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डच्या लॅबोरेटरीज आहेत त्यांना 217 मॉलिक्यूल जे आहेत त्या मॉलिक्यूलचं अॅनालिसिस करावं लागतं. ज्यावेळेस 217 कीटकनाशकांची रेसिड्यू येणार नाही किंवा बिलो डिटेक्शन लेवल ते येतील, त्यावेळेसच आपल्याला आपल्या देशातून त्यांच्या देशामध्ये तो जो माल आहे तो निर्यात करता येतो. परंतु आज जर आपण पाहिलं तर निर्यातीमध्ये रेसिड्यू फार्मिंगचं महत्व अतिशय मोठं आहे. म्हणजे आपण रेसिड्यू फ्री फार्मिंग करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्या निविष्ठा वापरतो त्याचं डिग्रेडेशन होत असल्यामुळे त्याचा जो त्या केमिकल पेस्टिसाइडचा जो परिणाम आरोग्यावर होणार आहे तो आरोग्यावर होत नाही. हा सगळ्यात महत्वाचा फीडबॅक आहे. दुसरं, आपण आपलं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो, मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये त्याचं आणू शकतो. पण याच्यामध्ये आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की जे लेबल क्लेम आहे ते लेबल क्लेम आपण व्यवस्थित फॉलो करणं. लेबल क्लेम मध्ये जो प्री हार्वेस्ट इंडेक्स आहे, जो प्रतीक्षा काळ आहे, तो प्रतीक्षा काळ आपण व्यवस्थित फॉलो करणं. MRL साठी आता MRL आणि PHI मध्ये काय फरक आहे, तर PHI म्हणजे साधारणतः पीक निघण्याच्या पूर्वी किती दिवसांच्या आधी हे प्रॉडक्ट त्या पिकावर मारलं पाहिजे हे पाहिलं जातं. आणि MRL आपल्याला जर गाठी, MRL म्हणजे साधारणतः मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट दिलेलं असतं की सपोज तुम्हाला आंबा एक्सपोर्ट करायचा आहे जर्मनीला, तर मग कोडेक्स इलेमेंटरियस प्रमाणे इतके PPMच्या पुढे त्याच्यामध्ये ऍसिटम म्हणजे वेगवेगळे जे कीटकनाशक आहे, मग त्याच्यामध्ये ऍसिटामाप्राइड असेल किंवा क्लोरोपायरिफॉस असेल किंवा डायक्लोरोव्हॉस असेल, तर हे एका ठराविक लेव्हलच्या खाली पाहिजे, ते त्याच्यापेक्षा जास्त नको. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता प्री हार्वेस्ट इंडेक्स जो आहे हा प्री हार्वेस्ट इंडेक्स प्रमाणेच MRL आहे. तर MRL कसं आहे की MRL मध्ये साधारणतः तुम्ही किती लिटर पाण्यामध्ये किती ml द्रावण घेता, म्हणजे तुम्ही जे द्रावण बनवता कीटकनाशकाचं पाण्याबरोबर, त्यामध्ये सपोज ऍसिटामाप्राइड घ्यायचं असेल आणि त्याचं MRL मला साधारणतः 0.5 ppm पेक्षा खाली माझं पीक निघेल, कमी त्याचा झाला पाहिजे. पहिले तर मी ऍसिटामाप्राइडचं प्री हार्वेस्ट इंडेक्स पाहिला पाहिजे की साधारणतः पीक निघण्याच्या पूर्वी किती दिवस हे पिकावर मारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, MRL येण्यासाठी की साधारणतः मी किती लिटर पाण्याला किती ml हे कीटकनाशक घेतलं पाहिजे. म्हणजे MRL मध्ये साधारणतः द्रावण जे आपण बनवतो ते महत्वाचं असतं आणि प्री हार्वेस्ट इंडेक्स मध्ये आपल्याला प्रतीक्षा काळ महत्वाचा असतो. या दोन्ही गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्याला फळ पिकं आणि भाजीपाला याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येतं. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पिकाचं उत्पादन घेऊन त्याचं व्यवस्थापन करता येतं. रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रेसिड्यू फ्री फार्मिंग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रासायनिक खतं देतात. आता रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये म्हणजे आता तोही एक प्रश्न असतो, बऱ्याच वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की खतांचे रेसिड्यू येतात का, तर खतांचे रेसिड्यू पिकांमध्ये येत नाही. खत हे अन्न आहे, म्हणजे जसं आपण भाजी पोळी खातो आणि त्याच्यातून आपल्याला अन्नद्रव्य मिळतं, तसाच प्रकार खतांचा आहे की साधारणतः निसर्गाचा अन्नद्रव्य आहे, त्याचा जर पुरवठा अपुरा पडत असेल तर आपल्याला कृत्रिम अन्नद्रव्याचा करावा लागतो. आणि मग हे NPK जे रासायनिक पद्धतीने देऊ शकतो त्याचे रेसिड्यू येत नाही. म्हणजे कुठल्याही खताचा
हा पिकामध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये येत नाही. रेसिड्यू कुठला येतो? तर रेसिड्यू येतो केमिकल पेस्टिसाइड, केमिकल हर्बिसाइड, केमिकल फंगिसाइड, ह्या गोष्टींचा रेसिड्यू येतो. त्याचप्रमाणे हेवी मेटल म्हणजे खतांमध्ये जर तुम्ही अशा काही गोष्टी टाकल्या, सांडपाणी असेल किंवा सिटी कंपोस्ट असेल किंवा बग्या किंवा तुमचं मोलायसिस असेल आणि त्याची जर प्रॉपर प्रक्रिया त्याच्यावर झालेली नसेल तर त्याच्यातून हेवी मेटल 100% पिकांना येतात आणि पिकांमध्ये ते मोठ्या प्रमाणात त्याचे अवशेष राहतात जे कार्सिनोजेनिक मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे मी पॅथोजनचं सांगितलं, तुम्ही बोन मिल, ब्लड मिल वगैरे जर वापरलं, त्याचं जर प्रॉपर कंपोस्टिंग किंवा त्याच्यावर प्रॉपर प्रक्रिया झालेल्या नसतील तर त्याच्यापासून सुद्धा पॅथोजन हे मोठ्या प्रमाणात येतात. मी माझ्या करिअरची सुरुवात करताना मी द्राक्ष पिकावर काम केलं होतं. म्हणजे साधारणतः हैदराबादमध्ये मी काम केलं होतं. मोठ्या प्रमाणात टेस्को आणि सेन्सबरी नावाची एक युरोपियन कंपनी आहे. ते मोठ्या प्रमाणात हा जो सगळा ग्रेप्स आहे, द्राक्ष, हा नेदरलँडच्या अल्समेर मार्केटला नेतात आणि तिथून तो संपूर्ण जगामध्ये वितरित करतात. तर टेस्को आणि सेन्सबरीसाठी मी क्वालिटी कंट्रोल अश्युरन्स ऑफिसर म्हणून काम बघायचो. तर त्यांची जी नियमावली होती त्याच्यामध्ये ग्लोबल गॅपचे बरंचसं म्हणजे ग्लोबल गॅप त्यासाठी लागू होतं. तर ग्लोबल गॅपमध्ये एक गोष्ट अशी आहे की ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन ज्यावेळेस आपण करतो त्या ग्लोबल गॅप करताना आपलं जे शेत आहे त्या शेतावर कुत्री असेल, मांजर असेल किंवा पाळीव प्राणी या कोणालाही एंट्री नसते. त्यानंतर मानवी मलमूत्राची जी व्यवस्था आहे म्हणजे आपले टॉयलेट्स किंवा वॉशरूम जे आहेत ते त्या शेतापासून लांब असणं गरजेचं असतं. म्हणजे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने पहिल्यांदा ग्लोबल गॅपमध्ये पाहिली जातात. होतं काय बऱ्याच वेळा की आपल्या म्हणजे कुत्री असतील किंवा वेगवेगळे पाळीव प्राणी असतील याची जर विष्ठा आपल्या शेतामध्ये पडली आणि त्या विष्ठेतून होणारं इन्फेक्शन म्हणजे त्या विष्ठा जर पाण्यामध्ये मिसळली आणि ते झाडांना जर मिळालं तर इकोलाय नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन अगदी शेवटपर्यंत त्या फळामध्ये राहतं. असे कितीतरी इव्हिडन्स घडलेले आहेत की इकोलाय म्हणजे द्राक्ष खाल्ल्यानंतर इकोलायचं इन्फेक्शन झालंय आणि माणूस एक्सपायर्ड झाला असे सुद्धा उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अतिशय महत्वाच्या आहे. रेसिड्यू हा प्रचंड मॅटर करणारा गोष्टी आहे. आणि पॅथोजन म्हणजे रेसिड्यू म्हणजे फक्त केमिकल पेस्टिसाइड, फंगिसाइड, हार्बिसाइड नाही तर ह्या बाकीच्या म्हणजे पॅथोजन असतील किंवा हेवी मेटल सुद्धा असतील. म्हणजे ह्याच गोष्टींचा एक साधारणतः ह्याच गोष्टींच्या अनुषंगाने आपल्या भारतामध्ये घडलेली एक गोष्ट फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपलं इतकं स्ट्रिंजंट नव्हतं पूर्वी. साधारणतः 2006 त्याचा पहिला अध्यादेश आला होता फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा आणि ते एवढं फॉलो केलं जात नव्हतं. तुम्ही पहा तुम्हाला सगळीकडं इन्कम टॅक्स म्हणजे आपण म्हणतो ना इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आपल्याला सगळीकडे रेट टाकताना दिसतात किंवा तहसीलदार आपले वाळू चोरीवर अटॅक करतात म्हणजे वाळू चोरांवर कंट्रोल करताना आपल्याला दिसतात किंवा तुम्ही सर्व अधिकारी आहात, तुम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन सॅम्पलिंग करतात तर त्याच्यावर कंट्रोल तुमचा आहे. पण अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण जर बोललो सरांनी अतिशय चांगलं मगाशी आपल्याला सांगितलं की आपण बाहेर पाठवायचं तर आपण एकदम चकचकीत गोष्टीचा विचार करतो आणि मग आपल्याला स्वतःला आपण जे खाणार आहोत तर आपण का दुय्यम अन्नाला प्राधान्य देतो. तर तोच प्रकार आपल्याकडे फूड सेफ्टीच्या बाबतीत आपण अजिबात अवेअर त्यावेळी नव्हतो. म्हणजे जरी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा म्हणजे FSSAIचा जरी कायदा असेल तरी आज तुम्ही पाहत असाल जर कुठलेही फूड तुम्हाला निर्माण करायचं असेल ते ऑनलाईन सर्टिफिकेट मिळतं. मला ते म्हणजे मला विशेष वाटतं की आपल्याला सगळ्या प्रकारची लोक जे इन्स्पेक्टर लोक ते वेगवेगळ्या ठिकाणी कामं करताना दिसतात. मला कधी फूड इन्स्पेक्टरनी आमच्या दुकानावर रेड मारली, अमक्या ठिकाणी एखादी गोष्ट केली, एखाद्या टपरीवर गेला तिथं त्यांनी काही चेक असं कधी उदाहरणं दिसत नाही. फार हुकून चुकून कधीतरी उदाहरणं अशी आपल्याला ऐकायला येतात.
पण फूड सेफ्टी हा अतिशय महत्वाचा आणि आरोग्य म्हणजे आपण सगळेजण बाकी सगळ्या गोष्टींच्या क्वालिटीचा अतिशय मोठ्या प्रमाणात विचार करतो. म्हणजे आपल्याकडं दुर्दैवाने आपण शूज घ्यायला आज एसी शोरूम मध्ये जातो. पण जो भाजीपाला आपल्याला खायचा आहे तो आपण अतिशय म्हणजे रस्त्यावर अक्षरशः रस्त्यावर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सांडपाणी बाजूनी जात असतं. गाया वगैरे त्या भाजी बाजारात असतात त्यांची विष्ठा तिथे पडलेली असते. त्या अतिशय इन्फेक्शियस ठिकाणी आपण खाण्याच्या वस्तू घेत असतो आणि ज्या वस्तू आपल्याला आरोग्याशी ज्याचा काही संबंध नसतो अशा वस्तू आपण अगदी नीटनेटक्या आणि अतिशय चांगल्या ठिकाणी त्याचं हे करत असतो. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, चप्पल असतील किंवा कपडे असतील, क्लॉथ असतील, तसं शोरूम भाज्यांचे मला मला तरी आता युरोपमध्ये आपण सोडलं तर भारतामध्ये अजूनही नाही. अगदी पुणा घ्या, मुंबई घ्या, किती चांगला एरिया घ्या किंवा किती स्टँडर्ड एरिया घ्या, अजूनही रस्त्यावरच भाजीपाला आपला विकला जातो. तर ह्या फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटीच्या स्ट्रिक्टनेस बद्दलचा घडलेला प्रकार असा आहे. साधारणतः 2006 मध्ये तो अध्यादेश आला, पण तो काही इतका असा स्ट्रिंजंट असा नव्हता. पण साधारणतः 2010 ची गोष्ट आहे. 2010ला मार्च एप्रिल सुरू होता आणि कोलकाताचं जे आहे, कोलकात्याला जे त्यांचं रेल्वे स्टेशन आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ऊसाची म्हणजे रसवंती गृह आहे. आणि 2000 म्हणजे मार्च 2008-10 मध्ये मार्च 2009 मध्ये हा घडलेला प्रकार आहे. मार्च 2009 मध्ये साधारणतः बरेचसे लोक रस वगैरे प्यायचे. ह्या उन्हाळ्यामध्ये आपण रसवंती गृहामध्ये जातो. त्यात प्रवासी जर असेल तर मोठ्या प्रमाणात ते जातात. आपल्याकडे बस स्टँड वगैरेवर, बस स्टँड, रेल्वे स्टेशन इथं मोठ्या प्रमाणात रसवंती गृह आढळून येतात. तर त्या कोलकात्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर असाच प्रकार म्हणजे लोक जायची आणि 2000 म्हणजे मार्च एप्रिल 2009 मध्ये साधारणतः अशा काही घटना घडल्यात की ज्याच्यामध्ये साधारणतः 20-25 लोकांना मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचं निष्कर्षणास आलं. फक्त कोलकाता शहराचं हे उदाहरण होतं. आणि मग त्यावेळेस एवढं काही त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही की अरे ठीक आहे विषबाधा आहे, ठीक आहे. पण त्याच्यानंतर 2010 मध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील साधारणतः रसवंती गृहावर गेले आणि त्यांनी तो रस नियमितप्रमाणे रस पिला. रस पिल्यानंतर त्यांनी प्रवास करून ते एक 2-3 तासाच्या अंतरावर असतील कुठेतरी. तर 2-3 तासानंतर दोघांनाही प्रचंड घाम आला. दोघांनाही प्रचंड ताप आला, घाम आला, दरदरून आलं. तर दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, दोघांनाही आयसीयू मध्ये केलं. तर त्यांना त्यातले जे वडील आहे, वडिलांची आता प्रतिकार शक्ती मोठ्या माणसाची कमी कमी होत चालली. तर वडील बिचारे त्याच्यामध्ये दगावले. तो मुलगा जो आहे, तो मुलगा आयसीयू मध्ये होता. काही दिवसांनी तो बरा झाला. आता हे एक प्रकरण झालं. पण अशीच काही प्रकरणं म्हणजे आदल्या वर्षी जे काही प्रकरणं झाली होती 20-25 ठिकाणाची, तर त्याच प्रकारे प्रकरणं झाली आणि अशी जवळपास 30-40 लोकांच्या डेथ झाल्या त्या 2-3 महिन्यामध्ये. आणि मग ह्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या लोकांना एकदम जाग आली. म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या अगदी मिनिस्टर जे आहेत, आरोग्य मंत्री, त्यांनी सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या विधानसभामध्ये हा मुद्दा एकदम ठळक ऐरणीवर आला आणि मग त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली. आणि मग जेव्हा फूड इन्स्पेक्टर त्या सगळ्या गोष्टी पाहायला लागले तर मग एक एक गोष्ट चेक करायला त्यांनी सुरुवात केली की ऊसाचा रस पिऊन माणसं मारतात हे म्हणजे त्यांच्यासाठी नवीन होतं. आणि मग त्यांनी प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करायला सुरुवात केलं. ऊसाच्या रसाचं अनालिसिस केलं, त्याचं सगळ्यात पहिलं तर याच्यात काही केमिकल पेस्टिसाइड्स आहेत का याचं अनालिसिस केलं. दुसरं त्यांनी जे काही इन्ग्रेडियंट हे लोक घालतात त्याचं अनालिसिस केलं. तर त्यांना कुठेही काही मिळेना. म्हणजे त्याचं अगदी हेवी मेटल केलं त्यांनी, त्याचं ऊस घेतला, त्या ऊसाचं पॅथोजन, त्याच्या
म्हणजे जिथून जिथून ऊस यायचं तिथपर्यंत ते अगदी गेले की हा ऊस कुठून येतो, अगदी कारखान्यांपर्यंत किंवा कारखान्यांच्या ते सभासद जे आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्या. पण बेसिकली त्या गोष्टींचं मधून त्यांना काही मिळेना. ते ऊस पिऊन माणूस मरतो असं त्यांना हे वाटलं नाही आणि ह्या गोष्टी तिथं असंच घडलेल्या होत्या. तर मग त्यांनी काय केलं, एक एक गोष्ट अगदी चेक करायला सुरुवात केली. साखर, लिंबू सगळं सगळं पाहायला सुरुवात केली. तर त्यांना काही मिळेना. पण नंतर नंतर ते शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं, कशातूनच काही मिळेना. नंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की त्याच्यामध्ये जो बर्फ टाकला जातो त्या बर्फाचं आपण अनालिसिस केला पाहिजे आणि याचा सोर्स पाहिला पाहिजे. म्हणून मग त्या अनुषंगाने त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. तर जिथं जिथं त्या बस स्टँडच्या आजूबाजूला हा प्रकार घडला होता आणि त्या ऊसाचा रस पिऊन जी लोक मेली होती तर ते सगळे त्या रेल्वे स्टेशन बस स्टँड नाही रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूलाच होतं आणि तिथलेच सगळे इन्सिडेंट्स होत्या. तर मग तिथं बर्फ जो आहे हा बर्फ त्यांनी चेक केला आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळालं. तर त्यांना ज्यावेळेस हा बर्फ कुठून येतो याचा स्रोत त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर त्यांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. म्हणजे लोकांना विचारलं तर लोकांनी सांगितलं साधारणतः एक 8वी-9वीच्या वयाची मुलं जे 12, 13, 14, 15 वर्ष वयाची मुलं सायकलवरच्या कॅरेजवर ते घेऊन येतात आणि ते तो जो बर्फ आहे तो आम्हाला देतात. आम्ही अगदी ₹1, ₹1.5, ₹2 किलोनी तो घेतो आणि त्यांनाही पैसे होतात आणि आम्हालाही स्वस्तात बर्फ मिळतो. आणि मग त्यांनी त्या मुलांना जे जे मुलं होते सगळे मुलं 3-4 जण होते त्या सगळ्यांना त्यांनी पकडलं. पकडल्यानंतर ते काही माहिती द्यायला कोणी तयार नव्हतं. तर त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगितलं की असा असा प्रकार आहे, तुम्ही त्यांना विचारा. मग त्या पालकांना घेऊन त्या मुलांना त्यांनी हे करायला सुरुवात केली की तुम्ही बर्फ कुठून आणता हे आम्हाला सांगा. तर त्या कोलकात्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हा प्रकार होता. तर कोलकाता रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये एक शवगृह होतं. बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असाल की रेल्वे स्टेशनवर काही अपघात होतात, लोक मरतात आणि लोक मेल्यानंतर आता सपोज महाराष्ट्रातला माणूस वेस्ट बेंगॉलमध्ये गेला आणि त्याचा तिथं काही अपघात झाला आणि तो सपोज एक्सपायर झाला तर त्याचं आयडेंटिफिकेशन होईपर्यंत त्याची नातलगांना कळवेपर्यंत उशीर झालेला असतो आणि माणूस एकदा गेलं की त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं. मग ते बॉडी जी आहे ती बॉडी खराब होऊ नये म्हणून प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये एक शवागार असतं आणि त्या शवागारामध्ये बर्फ आणि मीठ ठेवलेलं असतं मोठ्या प्रमाणात. बर्फावर मीठ म्हणजे मीठ आणि बर्फ असा टाकलेला असतो त्या पेट्यांमध्ये आणि त्याच्यावर ही बॉडी ठेवतात जोपर्यंत आयडेंटिफिकेशन होत नाही. म्हणजे त्या बॉडीला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही किंवा तिचं डिग्रेडेशन होत नाही. तर ही मुलं जी आहे ही मुलं त्या शवागारातून तिथं ज्यावेळेस कोणी नसायचं त्यावेळेस तो बर्फ तो तिथून घेऊन यायचा. होतं काय माणूस म्हणजे माणूस ज्यावेळेस मरतो मेल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियल इन्फेक्शन तयार होतं आणि ते इन्फेक्शन त्या बर्फा थ्रू ह्या ऊसाच्या रसामध्ये यायचं आणि ते गेल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर माणूस त्या बॅक्टेरियामुळे दगवायचा असा तो प्रकार आहे. म्हणजे आजही आपण जर कधी अंत्ययात्रेला गेलो तर आपल्याकडं कडुनिंबाचा पाला देण्याची प्रथा आहे तर ती त्यासाठीच आहे. कारण माणूस ज्यावेळेस आपण त्या डेड बॉडीच्या आजूबाजूला असतो तर त्याच्यामध्ये डेड बॉडीमध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात की माणूस मेल्यानंतर तयार होतात आणि त्या इतर लोकांसाठी हार्मफुल असतात. आणि लिंब जे आहे हे हायली अँटीबॅक्टेरियल आहे. ते त्या बॅक्टेरियलला म्हणजे आपल्यामध्ये ती एक एनर्जी ते तयार करतं, एक बुस्टिंग पॉवर आपल्यामध्ये तयार करतं की ज्याच्यामुळे आपल्याला तो इन्फेक्शन होत नाही. किंवा आपल्याकडे अजूनही गोमूत्र शिंपडायची प्रथा आहे. म्हणजे जिथे जिथे लोक गॅदरिंग होतात तिथे ते ग्रामीण भागात हे करायचे. तर हे अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल ह्या गोष्टी त्यावेळी होतात. त्याला सायंटिफिक कदाचित त्यातलं सायंटिफिक महत्व लोकांना माहिती नसेल, त्याला अध्यात्माचा कुठेतरी दर्जा देऊन त्या आपल्यापर्यंत आल्या. परंतु हा त्यामागचा खरा हे होता. मग तसंच फूड स्टँडर्ड म्हणजे ज्यावेळेस हे प्रकार घडला त्याच्यानंतर आपलं फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे अतिशय जागृत झालं आणि त्यांनी हे सुरुवात केलं की म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आता पाण्याचं लायसन्स आपल्याला घेणं गरजेचं असतं. म्हणजे
त्या पाण्याचं शुद्धीकरण, त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रिया. आता आपल्याकडे ज्या फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, पूर्वी दूध जे आहे ते दूधही असंच दिलं जायचं, पण आता ज्या म्हणजे जिथे जिथं 50,000 लिटरपेक्षा जास्त संकलन दुधाचं होतं तिथं आता हॅसेपचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्याला आपण ISO 22000 म्हणतो. ह्या हॅसपच्या सर्टिफिकेटमध्ये ह्या सगळ्या प्रकारचे अनालिसिस वगैरे केले जातात. आता तुम्हाला फूड सेफ्टी स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला जर प्रक्रियाचा उद्योग करायचा असेल तर FSSAIचं तुम्हाला म्हणजे हॅसेपच्या अंडर तुम्हाला इन्स्पेक्शन करून घ्यावं लागतं. तिथल्या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी बघणं आवश्यक असतं. आणि आता पाण्याचे स्टॉल सुद्धा, म्हणजे आता हे ज्या पालिकेच्या अंतर्गत ज्या टपऱ्या वगैरे येतात, म्हणजे पुण्यातही अशी धाड पाडली होती आणि प्रत्येकाला पाण्याचा सोर्स त्यांनी विचारला होता आणि त्या पाण्याच्या सोर्ससाठी लायसन्सिंग करण्यात आलं होतं की कोणाला कुठून कसं पाणी मिळणार. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये म्हणजे रेसिड्यू फ्रीचा आणि फूड सेफ्टीचा हा अतिशय जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे फूड सेफ्टी स्टँडर्ड आणि रेसिड्यू फ्री हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि आपण जेव्हा शेतीच्या बाबतीत बोलतो तर शेतीच्या बाबतीत सुद्धा रेसिड्यू फ्री फार्मिंग जे आहे ते सेंद्रिय शेती, म्हणजे सेंद्रिय शेतीकडे जाण्याची पहिली पायरी आहे असं म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंग करताना म्हणजे आपण PHI आणि MRL बद्दल बोललो, परंतु जे आपल्याला कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक हाताळायचे आहेत त्या हाताळताना सुद्धा व्यवस्थित काळजी घेणं, PP किट वापरणं, गॉगल ग्लास वापरणं, मास्क वापरणं हे अतिशय महत्वाचं असतं. कारण रेसिड्यू जे आहेत अतिशय बारीक बारीक रेसिड्यू पूर्वी, आता प्लांट क्वारंटाईन जे आहे आपलं मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चरच्या अंडर जे काम करतो तर त्यांनी आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी हे केलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही पहा जवळपास 55 कीटकनाशकांवर मध्ये बॅन आणलं होतं. डायक्लोरोवास आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, कार्बन डेझिम असे मोठमोठे कीटकनाशक ब्रँड जे आहेत ते आता बॅन केलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की ह्या कीटकनाशकांचे जे अवशेष आहेत त्याचा संचय तुमच्या हवेमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, मातीमध्ये आहे. आणि हे ज्यावेळेस कीटकनाशक सेट केले जातात म्हणजे कीटकनाशकांना परमिशन दिली जाते त्यावेळेस त्याचे पर्यावरणावर काय परिणाम आहे हे पाहिलं जातं. त्याचे पाण्यामध्ये जे पशु पक्षी त्याच्यावर काय परिणाम आहे हे पाहिलं जातं. त्याचा मातीमध्ये काय परिणाम होतो हे पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे कीटकनाशकांना परमिशन मिळाली म्हणजे विक्रीसाठी त्याची परमिशन दिली जाते किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्याची परमिशन दिली जाते. मग होतं काय आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग प्रॅक्टिसेस मध्ये आता आपल्याकडे जेवढे काही कृषी सेवा केंद्र आहे, आता ह्या कृषी सेवा केंद्राचे मालक जर पाहिले तर मला वाटतं 80% लोक हे 8वी 9वी 10वी किंवा कोणी आर्ट्स करतात. म्हणजे आता आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हे लावलेलं आहे म्हणजे क्वालिटी पॅरामीटर्स लावलेले आहेत की तो BSc केमिस्ट्री असावा किंवा तो BSc ऍग्रिकल्चर असावा किंवा तो MSc ऍग्रिकल्चर असावा. परंतु याच्यापूर्वी आता जवळपास म्हणजे तालुक्याला जर एका तालुक्याला पाहिलं तरी आपण 1,500-2,000 हजार कृषी सेवा केंद्र आहेत. आणि मग हे जे विक्रेते लोक आहेत ह्या विक्रेत्या लोकांना जर त्यातलं ख ग माहिती नसेल तर शेतकरी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो तर शेतकरी म्हणतो की माझ्या पिकावर पांढरी माशी आलेली आहे आणि मग तुम्ही मला प्रॉडक्ट द्या. बऱ्याचशा असंच प्रॅक्टिसेस चालतात. तर हा काय करतो जो कृषी सेवा केंद्राचा मालक आहे तो विक्रेता आहे तो काय करतो की साधारणतः 2-3 केमिकल पेस्टिसाइड म्हणजे एक गॅस पॉइझन घेतो, एक कॉन्टॅक्ट पॉइझन घेतो आणि एक अजून वेगळं बुरशीनाशक वगैरे असे 2-3 औषधं एकत्र करून मिक्स करून देतात पण आणि ते मारायला त्याचं अंतिम ध्येय त्याचं हे असतं की ह्या शेतकऱ्यांनी हे औषध मारल्यानंतर तिथली जी कीड आहे तिचा सुपडा साफ झाला आणि हा परत माझ्या दुकानात आला पाहिजे. तो एवढे 2-2, 3-3 प्रॉडक्ट देताना हा विचार करत नाही की त्याच्यामध्ये PHI MRL किती आहेत आणि हे 3 पेस्टिसाइड एकत्र करून जर आपण दिले तर तो MRL आणि PHI जो आहे त्याचं गुणवत्ता म्हणजे त्याचं हे कुठंच राहत नाही.
म्हणजे ज्या रेंजला तो घ्यायला पाहिजे त्याच्या डबल टिबल डोस हा जो आहे हा पिकांवर जातो आणि त्याच्यामुळे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे रिसिड्यू आढळतात. हे खरं मेन कॉज आहे की जी वितरण व्यवस्था आहे त्या वितरण व्यवस्था, कारण बनवणारी जी लोक आहेत त्यांच्यावर पॅरामीटर्स आहेत, पण जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांवर पॅरामीटर नाही आणि जो कीटकनाशक देतोय किंवा बुरशीनाशक देतोय किंवा तणनाशक देतोय त्याला त्यातलं काही गांभीर्य नाही किंवा त्याला त्यातलं माहिती नाही. प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर किमान PHI काय आहे, MRL काय आहे हे सुद्धा त्यांना म्हणजे दुकान विक्रेत्यांना ते समजलं पाहिजे आणि कीटकनाशक विकताना त्यांनी त्या पद्धतीने ते लोकांना देणं हे अपेक्षित आहे. तर ते आपल्याकडं होत नाही. मग याच्यासाठी काय, तर याच्यासाठी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाच आपण अवेअर करणं गरजेचं आहे की बाबा तू किमान मारताना त्याचा MRL PHI म्हणजे तो किती दिवस आधी मारायचं, किती पाण्यामध्ये किती ml घ्यायचं हे ठरवून आपण मारलं पाहिजे. म्हणजे अशाही गोष्टी आहेत. आणि मग हे जे सगळं प्रकार आपल्याकडं होतो, म्हणजे आज जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या पेस्टिसाइडचा चांगला जर आपण व्यवस्थित वापर केला तर आपल्याकडं मोठ्या म्हणजे आपल्याला जी सेंद्रिय शेतीची चळवळ आपण म्हणतो ती पुढे जाण्यासाठी हे फार सुखकर रस्ता आहे रेसिड्यू फ्री फार्मिंगचा. पण आपण मुळातच रेसिड्यू फ्री फार्मिंग बद्दलच इतकं अडाणी आहोत किंवा इतक्या अडचणी त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हा अनभिज्ञ आहोत आपण त्याच्यापासून. त्याच्यामुळे आपल्याला तो पहिला म्हणजे आपल्याला इयत्ता पहिलीच पास करता येत नाहीये. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेतीला जो जाण्याचा विचार आहे तो आपला फार दूरपास्त राहतो. म्हणून आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या बाबतीत जर विचार केला तर आपण किमान शेतकऱ्यांनी त्याचं PHI आणि MRL पाहिली पाहिजे आणि PHI MRL पाहून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते वापरताना ज्या काळजी घ्यायच्या ते प्रॉपर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपलं जे उत्पादन येणार आहे ते उत्पादन अतिशय चांगलं येईल, अतिशय परिणामकारक येईल. आता माझ्या निरीक्षणाप्रमाणे जे लोक एक्सपोर्ट मध्ये काम करतात जे शेतकरी ते अतिशय तंतोतंत MRL आणि PHI पाळतात. परंतु इतर जी पिकं आहेत जे आपण रॉ आपण ज्याला म्हणतो की जे रॉ मार्केट आहे त्या रॉ मार्केटमध्ये ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. आणि विशेषतः आपण ज्या भाजीपाला घेतो किंवा आपण जी फळं घेतो रस्त्यावर तर ती सगळी फळं किंवा तो सगळा भाजीपाला हा असंख्य कीटकनाशकांच्या रेसिड्यूनी व्यापलेला असा असतो. आता बऱ्याचशा वेळा आपण आपण म्हणतो की डेली म्हणजे आपण म्हणतो की डेली वन ऍपल कीप डॉक्टर हवे असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. पण म्हणजे आपण जर याचं उत्पादनाच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर पाहिल्या आपण ऍपलच्या तर इतक्या भयानक आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात केमिकल पेस्टिसाइडचा मारा त्याच्यावर होतो. तुम्ही जर कधी जम्मू अँड काश्मीर किंवा शिमला वगैरेला जर गेलात आणि जर तुम्ही पाहिलात तर द्राक्षांविषयी जास्त मोठ्या प्रमाणात कीटकनाशक हे ऍपलवर दिले जातात आणि त्याचं कुठलंही म्हणजे तिथं जे एक्सपोर्टला जात असतील तो भाग वेगळा आहे. तर आपल्याकडे मोस्टली जो आहे तो डोमेस्टिकच वापरला जातो सफरचंद. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जो ऍपल आहे तो ऍपल हा प्रचंड पेस्टिसाइड युक्त आहे. ते आपण द्राक्षाला फार बदनाम करतो पण द्राक्षापेक्षाही कितीतरी मोठ्या प्रमाणात ऍपलवर केमिकल पेस्टिसाइडचा मारा केला जातो. फळभाज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडं फ्लावर आहे, कॉबी फ्लावर आहे, वांग आहे. आता वांग्यावर जर तुम्ही पाहिलं तर कुठलंच म्हणजे वांग्यातली जी शेंडी आळी आहे कुठलंच कीटकनाशक त्याच्यावर काम करत नाही. मग लोक इतके प्रयोग करतात, इतके 2-2, 3-3 प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड एकत्र करतात आणि मारतात. पर्यायाने काय होतं जी MRL आणि PHIचं जे म्हणजे जे गणित आहे ते गणित तिथं आपलं तुटलं जातं, ब्रेक होतं. म्हणजे पर्यायाने तो चुकीचं करतो असं नाही, कारण त्याला त्याला त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचंय, त्याला त्याच्यापासून 4 पैसे मिळणार आहे, त्याचं घर त्याच्यावर चालतंय. परंतु ज्या रेमिडीज वापरल्या जातात त्या अतिशय तर्क म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की विसंगत आहे, तर्काला अतिशय विसंगत आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम खरं वाढतो आहे. म्हणून या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीकडे जाताना आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर व्यवस्थित आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, आता अतिशय तरुण लोक शेती व्यवसायामध्ये आहे, स्ट्रॉबेरीमध्ये आहे, द्राक्षांमध्ये आहे, डाळिंबामध्ये आहेत.
ही सगळी तरुण लोक अतिशय तंतोतंत PHI MRL पाळताना मी पाहिलेलं आहे. इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे सगळं समजावं यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं. आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आम्ही रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन, तो जो ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशनच्या आधी हा रेसिड्यू फ्री शब्द आम्ही त्याच्यामुळेच लावलेला आहे की आधी रेसिड्यू फ्री आणि मग नंतर ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन. आमचं ध्येय धोरण हेच आहे की सर्वसामान्य म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर बाकीचे राज्य आणि इतर आशियन कंट्रीज आहेत ज्या म्हणजे नेपाळ, भूटान, बांगलादेश, पाकिस्तान असेल, तर इथल्या सर्वच लोकांना आपल्याला रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिकचं तंत्रशुद्ध तंत्रज्ञान ते अगदी बांधावर शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरण याच्या दिशेने उचललेलं एक कृती संधान पाऊल असं आमचं ते ब्रीद वाक्य आहे. तर ते त्याच अनुषंगाने आहे. फक्त आपल्याला हा जो विषय आहे हा तांत्रिक विषय, अतिशय तंत्रशुद्ध विषय आहे, परंतु सगळं तंत्रज्ञान अवेलेबल आहे. आज जी केमिकल बॉटल तुम्ही आणाल त्याच्याबरोबर लेबल क्लेम आहे, त्या लेबल क्लेम नुसार जर आपण त्याचा सगळ्याचा वापर केला तर मला वाटतं 100% आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने शेती त्यामध्ये करता येणार आहे. खरं तर विषय हा फार विस्तृत आहे, फार टेक्निकल आहे, परंतु मला जेवढा सोपा करून सांगता येत होता तेवढा मी सांगितलाय. माझं 2 पुस्तकं सकाळ प्रकाशनाने याच्या आधी पब्लिश केलेली होती, तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती, आणि दुसरं होतं सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण. आता तिसरं पुस्तक माझं प्रकाशित होईल, ते त्याला नाव आपण दिलेलं नाहीये, पण कदाचित ते झिरो रेसिड्यू किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंगचं तंत्रज्ञान असं ते पुस्तक असेल. त्याच्यामध्ये आपण एकतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी जी आहे USDA ची, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, हे साधारणतः कशा प्रकारे पेस्टिसाइडचे लिमिट सेट करतात, त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे रजिस्ट्रेशन केलं जातं, कीटकनाशक, हार्बिसाइड, पेस्टिसाइड सगळ्यांचे PHI MRL आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. कुठली काळजी घ्यावी कीटकनाशक वापरताना ते आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. विस्तृत आपण त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि तुम्हाला कुणाला जर याच्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अगदी प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंट मध्ये गेला, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरच्या अंडर, तरी तुम्हाला तिथं भरपूर सगळं दिलेलं आहे. म्हणजे कुठल्या मॉलिक्यूलला किती PHI आहे, किती MRL आहे, आपल्याला तिथं दिलेलं आहे. फक्त हे तंत्रज्ञान जे आहे, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट दुसऱ्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचवायची असते त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये आपण सज्ञान होणं थोडं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या मुलाला एखादी वस्तू, म्हणजे आपल्या मुलांना ज्यावेळेस सांगतो की नाही प्रकाश संश्लेषण म्हणजे असं, तर त्या प्रकाश संश्लेषणाचा अभ्यास आपल्याला आधी करावा लागतो. मला हे पूर्वी मजा वाटायची, पण आता कळतंय ते शिक्षक ज्यावेळेस शिकवायचे आणि आम्ही गडबड करायचो तर बऱ्याच वेळा शिक्षक आढायचे की तुम्हाला आम्हाला 1 तास शिकवण्यासाठी आम्हाला 10 तास अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस आम्हाला 1 तास बोलता येतं. तसाच प्रकार ह्या म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान पेनेट्रेट करण्यासाठीचा तो आहे. आणि आपण सर्व जबाबदार, आता तुम्ही तर सगळे अधिकारी लोक आहात, आपण सगळे जबाबदार नागरिक आहोत या देशाचे. आणि अतिशय म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि कृषी प्रधान देशामध्ये आपल्याला जर आपल्या लोकांची आर्थिक स्तर चांगला गाठायचा असेल तर त्याच्यामध्ये ही रेसिड्यू फ्री फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग हे दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. परंतु त्याचं तंत्रज्ञान पेनिट्रेट करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही एक अतिशय चांगलं माध्यम आहात. खरं कृषी विभाग एक अतिशय चांगला माध्यम आहे, एक एक्सटेन्शनचं चांगलं माध्यम आहे. तर किमान तुम्ही शेतकऱ्यांना MRL, PHI याच्याबद्दल जरी थोडं प्रत्येक कार्यक्रमामध्ये 5 मिनिटं जरी थोडं सांगितलं तरी मला वाटतं फार चित्र म्हणजे फार काही आपण बदल घडू शकतो. थोडा करून आपण ह्या गोष्टी करणं, एकदम सगळं येणार नाही, पण थोड्या फरकाने आपण ह्या गोष्टी म्हणजे हळूहळू सगळे अवेअरनेसचे टप्पे जे आहेत ते हळूहळू क्रिएट करून आपल्याला अवेअरनेस त्याचा क्रिएट करता येईल. मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. सरांनी मला आपल्या समोर बोलायची संधी दिली. आज 2 सेशन होते. या दोन्ही सेशन मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे प्रश्न असतील, किंवा मी जी माहिती दिली ती तुम्हाला समजली नसेल किंवा मी चुकीची माहिती दिली असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला लगेच प्रश्न विचारा, माझ्याशी संवाद साधा, किंवा नंतर तुम्ही मला कधीही
फोन केलात, मेल केलात तरी मी तुम्हाला म्हणजे तुमच्या उत्तर देण्यासाठी मी 100% आन्सरेबल राहील. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही सकाळपासून मला ऐकता आहात माझ्याशी, म्हणजे मी तुमच्याशी संवाद साधतोय. मला माहित नाही आता तुमच्यापर्यंत ते किती पेनेट्रेट झालेलं आहे. पण माझा अतिशय जिनाईन प्रयत्न होता की तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सगळं समजेल. कारण शेवटी सगळं जे आहे ते आपण जर अभ्यास केला नाही तर आपल्याला पुढं जाता येत नाही. म्हणजे अगदी 16व्या दशकामध्ये सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय की असाध्य ते साध्य करीता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. त्यामुळे हे शेती क्षेत्र हे सगळं अभ्यासाचं क्षेत्र आहे असं मला अतिशय प्रांजळ मनाने वाटतं. म्हणजे माझं हे अतिशय जबाबदार आणि प्रांजळ मत आहे की शेती क्षेत्र हे अतिशय तंत्रयुक्त, अतिशय तंत्रज्ञानाला धरून असलेलं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोघम प्रॅक्टिसेस किंवा मोघम गोष्टींना जर तुम्ही त्याच्यामध्ये थारा दिला तर मग ते कधीही सक्सेस तुमचं होणार नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो, थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. धन्यवाद. थँक्यू सर.